अकोट टू कुटासा, कुटासा ते चंडिकापूर असे दोन ठिकाणचे आपले आज दौरे होते. नमस्कार रेगडो भाऊ, तुम्ही बेरोजगार राहा पण कधीच बिनकामी राहू नका. नाही तर मग गाडीची किस्त भरली नाही की गाडी कशी घरापुढून उचलून नेतात. फक्त ते किस्त थकीत असली की होते, मी बिनकामी असलो की होते. एकदाच गाडीला तरी भाऊ घरापुढून नेतात, मला तर घरातून नेतात. तो विषय असा झाला की आज आलता पुण्यावरून आपला मित्र, आणि त्याचं मूळ गाव आहे भाऊ कुटासा. तर तो म्हणे आपल्याला काहीतरी काम आहे भाऊ, तू चल. मी म्हटलं काय काम आहे ते तर सांग. तो गडी ते सांगायला तयार नाही भाऊ. बसलो भाऊ गाडीवर, मला सरळ आणलं भाऊ कुटासा. म्हणे तू चल फक्त. म्हटलं अरे असं कसं चल फक्त, अरे बा गोष्टच सांग कुठं चालला काय चालला. मग घरात गेल्यावर सांगते हे आपल्या दादाचं घर आहे म्हणून. इथे लाईनी बाई अभ्यास करू राहिली ती. अरे सॉरी, हे पानं पलटू राहिली ती. मग मी पलटू लागले. मग मला जाता आता आठवडी बाजाराच्या भाऊ ठिकाण दिसलं. आपल्याला तर काही माहित नाही भाऊ. जर कुटासावाला कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला सांगा की कोणत्या दिवशी इथं आठवडी बाजार भरते. भाऊ सोबत जर इकडे येणं झालं तर काही विषयच नाही भाऊ. आठवडी बाजार डायरेक्ट व्लॉगच बनवून टाकू. मग भाऊच्या म्हणण्यानुसार या मंदिराचा रस्ता डायरेक्ट किल्ल्यापाशी निघते. म्हटलं काय फेकू राहिलेलं का? खरंच खोटं नाही बोलू राहिलो म्हणे. म्हटलं चल बरं दाखव बरं. म्हटलं गेलो बा तिथं काय ताला लागेल होता भावा. म्हटलं हटलं काय खोट्या गोष्टी सांगतो म्हणे. कुलूप लागेला म्हणून, नाही तर दाखवलं असतं. म्हटलं कुलूप लागेला म्हणून तर आणलं होतं मला इथं. निघालो बा मग तिथून हात हलवू. आता भाऊ म्हणत की आपल्यासोबत चल तू घरी चंडिकापूरला. मी म्हटलं कायले तर म्हणे चहा प्यायले. आता पावसाळ्याचा टाइम आहे भाऊ, चहाले नाही नसतात म्हणून जा लागलो बा. मग मस्त पुण्यावाल्या भाऊ सोबत चहा पेलो आणि घराकडे निघालो. काय तर बा आता पाऊसही लागला. मी आता म्हटलं गेलो भाऊ आता पूर्ण. घरी गेल्यावर मग आईच सांगते काय विषय आहे आता.